सेरेब्रोस्पायनल फ्लुइड हाच आपल्याला क्वेश्चन SEQ येणार आहे. ठीक आहे. आता सगळ्यात पहिले नाही का आपला वायुतंत्र यंत्रधराचा जो श्लोक आहे त्याचं थोडं लिहून द्यायचं आणि त्याच्या पुढे नाही का आपला रेफरन्स टाकून द्यायचा. चरसूत्रस्थान 12वा अध्याय. ठीक आहे. मेन पॉईंटकडे होता. इंट्रोडक्शन काय, द सेरेब्रोस्पायनल फ्लुइड इज द मॉडिफाईड टिश्यू फ्लुइड विच रिप्लेस द लिम्फ इन द सेंट्रल नर्वस सिस्टीम. म्हणजे काय, द सेरेब्रोस्पायनल फ्लुइड हे असंच फ्लुइड आहे जे नाही का फक्त आपल्या सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये प्रेझेंट असतं आणि बाकी नाही का बाकी जे ऑर्गन्स आहे GITचे वगैरे तिथं लिम्फ प्रेझेंट असतं. तर सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये CSF प्रेझेंट असतो. आता सेंट्रल नर्वस सिस्टीम म्हणजेच काय, तर ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड. तर माझं लिहितं कसं, द सेरेब्रोस्पायनल फ्लुइड इज द मॉडिफाईड टिश्यू फ्लुइड विच रिप्लेस दी लिम्फ इन द केस ऑफ दी ब्रेन अँड दी स्पायनल कॉर्ड असं लिहू शकतो आपण. आता त्याचं लोकेशन कुठे कुठे असतं, तो लोकेशन नाही का वेंट्रिकल्स ऑफ द ब्रेन, नंतर द सब ॲरेक्नॉइड स्पेस बिटवीन दी अराउंड दी ब्रेन अँड दी स्पायनल कॉर्ड. ठीक आहे. त्याचं फॉर्मेशन कसं होत असतो, कॅपिलरीज ऑफ दी ब्रेन्स आणि स्पायनल कॉर्डच्या याच्यामुळे होत असतं आणि कोरॉइड प्लेक्सेस ऑफ दी लॅटरल वेंट्रिकल त्याचं फॉर्मेशन होत असतं. ठीक आहे. आता टोटल क्वांटिटी किती सांगितलेली आहे आपल्याला त्यांची, 150 ते 200 ml पर हवर नाही का, 150 ते 200 ml सांगितलेली आणि 5000 ml पर डे सांगितलेली आहे. कंपोजिशन त्याचं काय सोपं आहे की प्रोटीन्स, ग्लुकोज, क्लोराइड्स आणि कॅल्शियम. आणि सगळ्यात जास्त काय असतं तर कॅल्शियम असतं. हे सगळ्यात जास्त असतं तर ग्लुकोज असतो. आणि त्याच्यानंतर किती काय असतं प्रोटीन ते 40% आणि ग्लुकोज हे नाही का 60% सांगितलेले. ठीक आहे. आता आपण फिगर बघू. ही फिगर अशी दिलेली, हे जे दोन आहे सगळ्यात पहिले हे आपल्याला काय सांगितले, लॅटरल वेंट्रिकल. त्याच्या खाली नाही का त्याला लॅटरल वेंट्रिकल नाही का इथं कोणाच्या मदतीने, फोरामेन ऑफ मंड्रोच्या मदतीने नाही का तो जॉईन होतो आणि तो फॉर्म करतो थर्ड वेंट्रिकल. ठीक आहे. थर्ड वेंट्रिकल नंतर नाही का त्याचं आता सगळ्यात पहिले काय होतं, लॅटरल वेंट्रिकलमध्ये CSF फ्लुइड येत असतं, फ्लुइड बनत असतं लॅटरल वेंट्रिकलमध्ये. नंतर नाही का ते फ्लुइड नाही का थर्ड वेंट्रिकलमध्ये जातं. कशा थ्रू, फोरामेन ऑफ मंड्रोमुळे. ठीक आहे. नंतर थर्ड वेंट्रिकलमध्ये आलं तर थर्ड वेंट्रिकल आल्यामुळे नंतर ते परत खाली जातं. इथे ही सेरिब्रल ॲक्विडक्ट आहे. सेरिब्रल ॲक्विडक्ट नाही का इथून ते फ्लुइड कुठे जातं, फोर्थ वेंट्रिकलमध्ये जातं. ठीक आहे. नंतर नाही का ते फ्लुइड त्याच्या साईडला त्याची ओपनिंग असते, तिथून ते नाही का इथं आपल्या साईडला प्रत्येक ब्रेनला आणि स्पायनल कॉर्डला कवरिंग असते. मेनिंजेस आपण म्हणतो त्याला 3 मेनिंजेस असतात, ड्युरामॅटर, पॅरामॅटर आणि ॲरेक्नॉइड. आता जे ॲरेक्नॉइडमध्ये असतं ना, ॲरेक्नॉइडमधून ते जातं म्हणजे सब ॲरेक्नॉइड स्पेसमध्ये ते इथून असं मधून जात असतं. ठीक आहे. सब ॲरेक्नॉइड स्पेसमध्ये ते जात असतं. ठीक आहे. नंतर नाही का मग तिथून नाही का तिथं त्याचं सब ॲरेक्नॉइड स्पेसमध्ये त्याचं नाही का ॲरेक्नॉइड विला ॲब्झॉर्ब करत असतात. ठीक आहे. इथपर्यंत आपल्याला झालं. आता आपण चार्ट बघू. काय सांगितलं, सगळ्यात पहिले त्याने काय सांगितलं, फॉर्म ॲट दी फ्लोअर ऑफ द लॅटरल वेंट्रिकल. सगळ्यात पहिले फ्लोअर ऑफ द लॅटरल वेंट्रिकल आणि फक्त लॅटरल वेंट्रिकल लिहिलं तरी चालेल, फ्लोअर ऑफ द लॅटर. नंतर विथ द हेल्प ऑफ दी फोरामेन ऑफ मंड्रो तो कुठे जातो, थर्ड वेंट्रिकलमध्ये जात असतो. नंतर थर्ड वेंट्रिकल नंतर विथ द हेल्प ऑफ द सेरेब्रल ॲक्विडक्ट फोर्थ वेंट्रिकलमध्ये जातो. नंतर फोर्थ वेंट्रिकलकडून तो सब ॲरेक्नॉइड स्पेसमध्ये जातो. कशाच्या मदतीने, फोरामेन ऑफ लश्का. ठीक आहे. नंतर सब ॲरेक्नॉइड स्पेसमधून निघतो ॲरेक्नॉइड सब ॲरेक्नॉइड स्पेसमध्ये गेल्यानंतर तिथे ॲरेक्नॉइड विलाय असतात, ते काय करतात, ते CSFला ॲब्झॉर्ब करून घेत असतात. ठीक आहे. तिथून झालं का, नंतर मग तेच तिथून नाही का मग ते जे CSF आहे, जे उरलेलं CSF असेल ते कुठं जातं, सुपेरियर सजायटल सायनसमध्ये जात असतं. इथपर्यंत जरी केलं तरी भरपूर आहे. जर पुढच्या लक्षात असेल तर कर, नाही तर इथपर्यंत जरी केलं तर भरपूर झालं. हे काय एक्सप्लेन नाही करायचं, फक्त आपल्याला एवढं नाही का चार्ट काढून ठेवायचं आहे आणि पुढे फक्त आता पुढे आपण क्लिअर करायला हवी तेवढी लिहून ठेवायची, बस बाकी काहीच नाही. आता मग सजायटल सायनस, नंतर ट्रान्सवर्स सायनस, नंतर सिग्मॉइड सायनस, नंतर इंटरनल जुगुलर व्हेन, नंतर सुपिरियर वेना ब्रॅकोसिफेलिक वेन, राईट ब्रॅकोसिफेलिक वेन, देन सुपिरियर वेना घ्यावा, देन हार्ट, आओटा नंतर परत कॉमन कॅरोटिड आर्टरी, इंटरनल कॅरोटिड आर्टरी, देन नाही का अँटेरियर, पोस्टेरियर अँड मिडल सेरेब्रल आर्टरी. जे आपण सर्कल ऑफ विल्समध्ये जे बघितलं होतं ना, तिथेच त्याचं एकत्रीकरणाचं नाही का त्याचं अपोन्युरोसिस होत असतं. आणि नंतर काय फॉर्म होते, कॅरोटिड आर्टरी. आणि कॅरोटिड आर्टरीचं परत नाही का कन्वर्जन होतं कॅरोटिड प्लेक्सेस आणि मग परत ते सर्क्युलेशन कन्वर्ट होतं लॅटरल वेंट्रिकलमध्ये, परत मग ते सर्क्युलेशन चालू असतं. तुला कसं क्वेश्चन आला हे पुढे लक्षात राहत नसेल तरी चालेल, फक्त ड्रेन्स इंटू सुपिरियर सजायटल सायनस इथपर्यंत जरी लिहिलं तरी चालणार आहे, कारण की तो SEQ आपला LAQ आणि परत आपल्याला पूर्ण एक्सप्लेन नाही करायचं. फक्त हा चार्ट जरी काढला तरी फक्त सर्क्युलेशन ऑफ CSF असं वरती हेडलाईन द्यायची आणि हा चार्ट काढून घ्यायचा. ठीक आहे. एवढं एक्सप्लेन करायचं.
नंतर नाही का क्लिनिकल अॅनाटॉमी विचारली तर क्लिनिकल अॅनाटॉमी काय ऑब्स्ट्रक्शन इन द सर्क्युलेशन म्हणजे नाही का आपण जे सर्क्युलेशन होतं आहे त्याच्यामध्ये ऑब्स्ट्रक्शन म्हणजे अडथळा निर्माण होतो आहे त्याचं नाही का एक क्लिनिकल अॅनाटॉमी त्यालाच आपण काय म्हणतो हायड्रोसेफेली त्याला हायड्रोसेफेली असं म्हणतात. नंतर दुसरं काय हेड इज ड्यू टू इम्प्रॉपर सर्क्युलेशन झालं म्हणजे कधी कुठे कमी जास्त झालं असेल ना म्हणजे ब्रेनमध्ये जास्त झालं असेल किंवा कमी झालं असेल त्याच्यामुळे आपल्या डोक्यात नाही का डोकं दुखतं म्हणजे हेडीच म्हणजे डोकं दुखतं आपलं. ठीक आहे एवढंच करायचं आपलं.